गणपती बाप्पा मोरया. शिवचंद्र गणेश मित्र मंडळ मेहकर या ठिकाणी आपण आहोत. येथे गणेश मंडळाने केलेला सुंदर सजावट आपण पाहतोय. गणेश मंडळाने सुंदर अशा प्रकारचे एक अभियान या ठिकाणी संदेश दिलेला आहे. माझे स्वच्छ ताट अभियान या माध्यमातून अन्नाचा बचाव करण्याचा एक संदेश मंडळाने दिलेला आहे. सोबतच सजावटीकडे जर आपण काळजीपूर्वक बघितले तर असे लक्षात येते की वाळलेल्या झाडाच्या फांद्याचा उपयोग आणि उपयोगात नसलेली पोती याचा उपयोग करून इथे मंडळाने सजावट तयार केलेली आपणास पाहावयास मिळते. आपण पाहतोय गणपती बाप्पा आणि भगवान शिव यांची पिंड आपण पाहतोय. सोबतच समोर आपल्याला नंदी दिसतोय. अगदी भक्तीमध्ये तल्लीन झालेला नंदी आपल्याला पाहावयास मिळतो. गणपती बाप्पा ही महादेवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत. जल अर्पण करतायत, जल अभिषेक ते करतायत. अशा प्रकारचं सुंदर दृश्य मंडळाने या ठिकाणी उभं केले आहे. सोबतच शिव आराधना सांगत असताना एक सामाजिक संदेश या ठिकाणी मंडळाने दिला असं वाटतं की पित्याची सेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा असते. अशा प्रकारचा एक संदेश मंडळाने दिला असावा असा एक संदेश अपेक्षित आहे. हे जे आपण सजावट पाहतो या सजावटीमध्ये आपल्याला पोती, ऑइल पेंट आणि वेगळ्या प्रकारचे फुलं, त्या ठिकाणी जलाभिषेकासाठी वापरलेलं जे पात्र आहे ते सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतं. आणि अतिशय सुंदर मनमोहक अशा प्रकारचं हे सजावट किंवा दृश्य आहे. या दृश्याला पाहताना आमच्या मनामध्ये भक्तिभाव जागृत झाला आणि भक्तीने आम्ही अगदी नाहून निघालो असं म्हणता येईल. त्रिशूलही आपल्याला दिसतोय. त्रिशूल, डमरू, नंदी, महादेवाची पिंड आणि अशा सुंदर अशा प्रकारच्या भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पाची सुरू असलेली आराधना, ही आराधना आपल्या सर्वांना आईवडिलाच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी, त्यांची काळजी घ्यावी आणि आईवडिलापेक्षा कुठलंही मोठं दैवत नाही अशा प्रकारचा संदेश देणारं हे दृश्य किंवा ही सजावट आपल्याला दिसते असं म्हणता येईल. या सजावटीकडे जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला सर्व गोष्टी अगदी छान दिसतात. परंतु या छान गोष्टीमागे मंडळाच्या सर्व सदस्यांनी घेतलेली मेहनत आहे. विशेष म्हणजे या सजावटीचं असं आहे की ही सजावट तयार करण्यासाठी मंडळाने कुठल्याही प्रकारचे बाहेरून कलावंत बोलावला नाही, तर मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य करून ही सजावट किंवा हे दृश्य जे आहे या ठिकाणी तयार केलेलं आहे. अगदी मोठ्यापासून तर लहान जे सदस्य आहे त्या सर्वांनी छान अशा प्रकारची मेहनत घेतल्यामुळे आपल्याला सुंदर अशा प्रकारची सजावट किंवा डेकोरेशन या ठिकाणी पाहावयास मिळते. तल्लीन झालेला, भक्तीमध्ये तल्लीन झालेला नंदी आपण पाहतोय. सुंदर अशा प्रकारचं नक्षीकाम आणि ज्याला म्हणून जिवंत नंदी ज्याला म्हणतो अशा प्रकारचं त्याचं सादरीकरण किंवा मूर्ती बनवलेली आपल्याला पाहावयास मिळते. ध्यानावस्थेमध्ये भक्तिरंगामध्ये रंगलेला त्या ठिकाणी नंदी आपल्याला दिसतोय. आपण पुन्हा पाहतोय की त्या ठिकाणी झाडाची वाळलेल्या ज्या फांद्या येतात त्या फांद्या आपल्याला दिसत आहेत आणि त्याला सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन करून, सजावट करून एक सुंदर अशा प्रकारचं सजावट किंवा दृश्य मंडळाने आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उभं केलेलं आहे. इथे पाहतोय आपण पिलर दिसतात त्या ठिकाणी, ज्याला खांब म्हणतो. ते खांब आतून पडणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश, त्या भांड्यामधनं पडणारं जल, पाणी ज्याला म्हणतो आपण ते आहे, ते सर्व आपण पाहतोय. हे सर्व सांगताना जी आराधना दाखवली या ठिकाणी गणपती बाप्पाची, जलाभिषेक जो दाखवला, या माध्यमातून मंडळाला हे दाखवायचं की भक्ती करताना श्रद्धा, कृतज्ञता आणि परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. आणि याचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी जलाभिषेक करताना गणपती बाप्पा दिसत आहेत. असे अतिशय सुंदर अशा प्रकारची संकल्पना आणि छान अशा प्रकारचा संदेश मंडळाने या ठिकाणी दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे टाकाऊ वस्तूपासून तयार केलेलं हे डेकोरेशन आहे, ही सजावट आहे. आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या लक्षात येईल की गणपती बाप्पा गुडघ्यावर बसलेले आहेत आणि त्या याच्यामध्ये तल्लीन होऊन परमात्मा पिता भगवान शिवाची आराधना करताना आपल्याला दिसतात.
मंडळाचा हा जो सजावटीचा कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना जी आहे ती अतिशय सुंदर आहे आणि मनाला भावणारी आहे आणि प्रत्येक गणपती बाप्पाच्या भक्तामध्ये एक आराधनेचा, भक्तीचा खऱ्या अर्थाने ऊर्जा निर्माण करणारी आहे असं आपल्याला म्हणता येईल. गणपती बाप्पांनी पुन्हा एकदा सांगता येईल की आपल्याला सर्वांना संदेश दिला की आईवडिलापेक्षा मोठं दैवत किंवा मोठी देवता जगामध्ये कोणतीही नाही. आपण सर्वांनी आईवडिलाची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारचा संदेश मंडळाने या दृश्याच्या किंवा सजावटीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलेला आहे. काळजीपूर्वक आपण पाहतोय की त्या भांड्यामधनं, त्या जलपात्रामधनं जलपिंडीवर पडताना आपल्याला दिसतंय आणि जलाभिषेक जो आहे, जलाभिषेक करताना गणपती बाप्पा आपल्याला सर्वांना सांगतात की भक्ती करत असताना पूर्णतः परमात्माला शरण जाणं महत्त्वाचं आहे. तन आणि मन दोन्ही पद्धतीने आपण शरण जर गेलो तर भक्ती खऱ्या अर्थाने फलद्रूप होते. अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी या दृश्याच्या माध्यमातून मंडळाने दिला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण समोर पाहतोय की त्या ठिकाणी गणवेश जो आहे तो गणवेश गणपती बाप्पांचा अतिशय सुंदर पाहण्यासारखा आहे. लाल अशा प्रकारची आपण त्याला कंबरपट्टा म्हणतो तो आहे आणि रुमाल आहे, सोबतच पितांबर आहे आणि बेल जे पत्रिका आहे, बेल जो आहे तो बेल ठिकाणी वाहिलेला आहे आणि